तू ही रे माझा मितवा चहाच्या भागाची सुरुवात होते राकेश पासून. तर आता इथे राकेश येतो आपल्या खोलीत. बावड बायको इथेच बसले असं म्हणतो राकेश. आता पैसे कसे काढणार आणि परत हिला दारूचा वास आला तर पुन्हा गोंधळ करणार. काय करू मी असं म्हणतो तो. तर आता येतो तो बॅगकडे आपल्या. तर आता तो बघत असतो आपल्या बॅगेमध्ये तर त्याच्यातच दारू असते. तर आता लपून ठेवतो तो बॅगेत. तर आता लॅपटॉप सुद्धा ठेवतो त्या बॅगेमध्ये. तर आता अंजलीला वास येतो. अहो असं म्हणते आता अंजली. तुम्हाला दारूचा वास नाही येत का घरात असं म्हणते अंजली. तर राकेश घाबरतो. तर आता तो एक गोळी घालतो आपल्या तोंडामध्ये माउथ फ्रेशनरची. मला ना सारखाच दारूचा वास येतो असं म्हणते अंजली. तुम्हाला अहो काय झालं असं म्हणते अंजली. तुमच्या डोळ्यात पाणी का नाही असं म्हणून म्हणतो तो. अंजली ना बाहेर गेलो तेव्हा तुमचे बाबा दिसले आणि त्यांच्याकडे बघून खरंच खूप वाईट वाटलं मला असं म्हणतो राकेश रडत रडत. आयुष्यभर संन्यासी बनवून आयुष्यभर फिरणारा एवढ्या वर्षांनी घरी आल्यावर तर त्याला कोणीच एक्सेप्ट करत नाही, कोणीच स्वीकारत नाही असं म्हणतो आता इथे राकेश. हे बघून खरंच खूप अस्वस्थ व्हायला होतं मला असं म्हणतो राकेश. ह्या वयात त्यांची ही अवस्था खरंच खरंच बघत नाहीये मला अंजली मॅडम असं म्हणतो राकेश रडत रडत. अहो काय वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. ते ऍक्सिडेंट झाल्यापासून तुम्हाला कुणाचाही वाईट वाटायला लागलं असं म्हणते आता अंजली. सॉरी सॉरी असं म्हणतो राकेश. सॉरी आहे बघा मला मला तुम्हाला दुखवायचं नाहीये अंजली मॅडम. मला फक्त ठीक आहे जाऊ दे असं म्हणतो तो. बरं तुम्ही म्हणत होतात की कसला वास येतोय दारूचा वास येतोय का असं म्हणते ती. बाहेर गेलो तेव्हा तिथे येत होता फक्त का बाकीच्या रूम्स मध्ये म्हणजे बघा कुठून येतोय वास आणि सापडलीच दारूची बाटली तर मग बघूया नंतर असं म्हणतो राकेश. शालेचं असं म्हणून आता अंजली जाते बघा प्रेक्षक बावट एक नंबरची. तर आता राकेश याला आनंद होतो परत हसायला लागतो तो. तर आता सगळेजण आलेले असतात जेवायसाठी. बाबा तिथे बसा ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता जावं बापू आहेत ना घरात मग मला का पुढे करतेस असं म्हणतो तो. नाही नाही ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही बसा तुम्ही असं म्हणते ईश्वरी. तर राकेश असतो तिथेच बघा प्रेक्षकाने बघत असतो सगळं. तर आता बसतो तिथे रमाकांत आपल्या जागेवरती. तर तेवढ्यातच राकेश येतो आणि आता तो बसायला येतो त्याच खुर्चीवरती. अरे बसा तुम्ही बसा असं म्हणतो तो. अहो नाही नाही बाबा असं म्हणतो राकेश. काय करताय तुम्ही असं म्हणतो तो. तुम्ही बसा इथे. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे. तेव्हा सगळे आग्रह करत होते म्हणून बसत होतो इथे. पण आज ह्या खुर्चीला त्याचा खरा मानकरी मिळाला असं म्हणतो तो. तुम्ही प्लीज बसा इथे. माझं काय मी बसेन शेजारी बसा बसा प्लीज असं म्हणतो राकेश. तर ईश्वरी बसा म्हणते त्याला आणि आता बसतो रमाकांत त्या खुर्चीवरती. तर ईश्वरी वाढायला घेते त्याला. हा थरड्या इतक्या वर्षानंतर आलाय प्रॉपर्टीवर डोळा असेलच याचा. खुर्ची घे पण प्रॉपर्टीमध्ये वाटेकरी नको आहेत मला असं म्हणत होता राकेश. तर आता इथे नम्रता ड्रेस लावून बघत असते. वाव असं म्हणत असते ती आणि खुश होत असते खूप. आकाशला एक्झॅक्टली कळतं मला कोणता रंग सूट होईल ते असं म्हणते ती. तर आता शुभू बघत असतो लांब थांबून हे सगळं खरंच खूप छान आहे असं म्हणत असते नम्रता. हो असं म्हणते ती. आकाश तुमचं हे स्पेशल गिफ्ट मी कधीच विसरणार नाही असं म्हणते नम्रता. तर आता ती लावून घेते आपल्या छातीला ते कपडे बघा प्रेक्षक. शुभू असं म्हणते आता नम्रता. अरे काय कडे मी असं म्हणतो आता शुभू. फारच आनंदात दिसतेस. हो असणारच ना असं म्हणते नम्रता. माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिलंय मला असं म्हणते ती. हे बघ किती सुंदर ड्रेस दिलाय असं म्हणते नम्रता. सुंदर असं म्हणतो शुभांकर. शुभू इतकं प्रेम करणारा नवरा मिळालाय मला. खरंच मी किती लक्की आहे ना असं म्हणते नम्रता. तुला नाही का वाटत असं असं म्हणते ती. वाटतं ना असं म्हणतो शुभांकर. मला पण असं वाटतं असं म्हणतो आणि आता तो सायकोसारखा हसत असो का प्रेक्षक हो. तर आता नम्रता म्हणते बघ ना म्हणजे आकाश एवढे हँडसम आहेत आणि एवढे हुशार आहेत समजूतदार आहेत. बरं ते फक्त मलाच नाही समजून घेत काही घरच्यांना पण समजून घेतात असं म्हणते ती. तर आता शुभांकरला खूप राग येत असतो. एका मुलगीला अजून काय हवंय असं म्हणते आता नम्रता. अगं पण त्याच्या आईला तो आवडत नाहीस ना असं म्हणतो शुभू. अरे जगातल्या सगळ्या सासवा कुचक्याच असतात असं म्हणते आता इथे नम्रता. पण मला काय माझा नवराच आहे माझ्या बाजूने. माझ्या नवऱ्याला माझ्या मनातलं कळतंय बस असं म्हणते ती. झालं तर मग असं म्हणते ती. तर आता इथे शुभांकर हसत असतो बघा प्रेक्षक हो सगळं ऐकून. आता नम्रता काय बोलते ते सगळ्याला तो आता हो हो म्हणत असतो आणि हसत असतो मात्र आतल्या त्याला राग येत असतो. नमू असं म्हणते आता इथे सुप्रिया. हा असं म्हणते नम्रता. जरा बाहेर ये असं म्हणते ती. आले आले असं म्हणते नम्रता. शुभू लेच आम्ही असं म्हणते ती. तर आता इथे नम्रता बाहेर जाते ती ड्रेस घेऊन. तर शुभांकर म्हणतो वा एक ड्रेस काय मिळाला सगळंच माफ करून टाकले याने असं म्हणतो आता शुभांकर. तर आता रात्र झालेली असते. तर इथे आजीला दाखवलंय. आजी असं म्हणते अंजली आई अहो मी तुम्हालाच बोलायला आले होते. मी सुद्धा आजीशीच बोलायला होते असं म्हणते अंजली. काय झालं असं म्हणते आजी. तू की एकदम आलायत. अगं आजी तू आपल्या घरात नेमाने देवपूजा करतेस वैद्यवाकडलं पाळतेस. गेल्या काही दिवसात मला जरा दारूचा वास येतो असं म्हणते आता इथे अंजली. काय असं म्हणते आता इथे आजी. हे काय नवीन आता असं म्हणते आता इथे वल्लरी. बघ ना कसं म्हणते अंजली. राजश्रीकेच्या घरात आधी कसं काही घडलं होतं का असं म्हणते आता इथे अंजली. हो ना ह्या घरात आधी असं काहीही झालेलं नव्हतं असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता ती म्हणते बरं मला सांग तुला कुणावर डाऊट आहे का तू पालीस का कुणाला दारू पिताना असं म्हणते ती. मी कुणाला पाहिलेलं नाही असं म्हणते अंजली आणि मला कुणाचं नावही घ्यायचं नाही असं म्हणते आता इथे अंजली. पण
सगळं काय चालू आहे ग आपल्या घरात असं म्हणते ती अंजू. आधी मला सांग, तो वास दारूचाच होता का असं म्हणते आजी. तुला खात्री आहे का? हो आजी असं म्हणते इथे अंजली. कमाल आहे, चिंटू तर असलं काय कधी करत नाही. मला खात्री आहे त्याच्याबद्दल असं म्हणते आजी. माझा आकाश हे असं कधीच करणार नाही असं म्हणते ती. वल्लरी आम्हाला माहिती आहे. अगं बाई मग उरलं कोण? आमचे हे शुद्धीत असताना सुद्धा ते वाटेल ते बरळतात. त्यांना दारूची काय गरज आहे असं म्हणते वल्लरी. पण असं काही केलं असतं तर मला हे कळलंच असतं व त्यामुळे हे पण नाहीच आहे असं म्हणते ती. आणि यांना पण कसलं व्यसन नाही असं म्हणते अंजली. अगं मन राहिला आता कोण असं म्हणते आता इथे आजी. आई असं म्हणते वल्लरी. नव्याने आपल्या घरात कोण आलंय माहिती आहे ना असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे रमाकांतराव असं म्हणते आता इथे आजी. तर आता आजीना धक्का बसतो. वल्लरी अगं काय बोलतेस तू असं म्हणते आता आजी. त्यांच्या गळ्यात कायम माळ असते असं म्हणते आता इथे आजी. असं असू शकतं ना, पोटात कोटात एक आपण असं पाहिलं नाही आहेत का असे व्यक्ती असं म्हणते ती. आणि इतक्या दिवसांनी बदललेच असतील ना रमाकांतराव. आणि ह्या आधी ते कुणाबरोबर राहत होते कुठे राहत होते आपल्याला कुठे माहिती. एकच माणसाचे दोन चेहरे असूच शकतात की असं म्हणते वल्लरी. नाही नाही असं म्हणते आता इथे आजी. तरीही माझा विश्वास बसत नाही आहे ह्याच्यावर असं म्हणते आजी. अय्या असा काय विचार करताय? तुम्हाला आठवत आहे ना त्याच्यावर कसले आरोप झाले होते ते? मग आपण नुसतं बोलताना का संकोच बाळगायचा असं म्हणते आता इथे वल्लरी. आपल्याला खरं आहे की नाही आत्ता कळेल असं म्हणते अंजली. म्हणजे मी आत्ता जाऊन त्यांची रूम चेक करते असं म्हणते आता इथे अंजली. तर आता वल्लरी म्हणते अंजली लगेच कुठे जाते? जेवणाची वेळ झाली, जेवण घे आणि मग काय ते चेक करायचं कर असं म्हणते आता वल्लरी. तर आता अंजली म्हणते बरं असं म्हणते ती. बरं करा मग असं म्हणते आता इथे ती. चला चला असं म्हणते ती. तर आता जेवायला जाते अंजली. तर आता वल्लरी विचार करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते वल्लरी हीच वेळ आहे रमाकांतला घराबाहेर काढायची. रमाकांत, ह्या घरातला आजचा दिवस तुझा शेवटचा दिवस असं म्हणते वल्लरी. अँड दॅट इज दॅट असं म्हणते आता इथे वल्लरी. तर जाते बघा प्रेक्षक होती बाहेर. तर आता इथे जेवायला आलेले असतात सगळेजण. तर आता जेवायला बसलेले बघतात सगळ्यांना अंजली आणि आजी लांब थांबवून. तर आता इथे ती चिडलेली असते अंजली खूप. तर आता येऊन बसते ती आपल्या खुर्चीवरती. तर रमाकांत बसलेला असतो आणि इथे ईश्वरी वाढत असते त्याला. तर आता इथे राकेशच्या बाजूला जाऊन बसते अंजली. तर आता जेवायला सुरुवात करते. ईश्वरी असं म्हणते आजी. सगळेजण जेवायला आले आणि चिंटू नाही आला असं म्हणते आता आजी. नाही आले. मी बोलवते ना त्यांना असं म्हणते आता ईश्वरी. तुम्ही सुरुवात करा जेवायला असं म्हणते ती. मी बोलून आणू का असं म्हणतो आकाश. नाही नाही नको मी बोलावते असं म्हणते आता इथे ईश्वरी. नाही येणार तू असं म्हणते आता इथे अंजली. तर आता वल्लरीला दाखवले. तर आता वल्लरी आलेली असते रमाकांतच्या खोलीत. तर आता ती बॅग घेते तिची आपल्या हातात. तर आता ती बघते इकडे तिकडे. तर त्याची झोळी असते ना ती आता घेते आपल्या हातामध्ये. तर आता वल्लरी काहीतरी आणलेली असते. तर दागिने आणलेली असते ती. तर दागिने आता लपवती त्या आठवड्यात. तर वल्लरी म्हणते रमाकांत आता तुझी जायची सोय मी केलीच आहे. आता अंजली येणार आणि तिला काय दिसणार आणि मग मज्जाच मज्जा असं म्हणते वल्लरी. शाब्बास वल्लरी काय हुशार आहेस ग असं म्हणते आता इथे वल्लरी. तर वल्लरी ठेवते आता ते सगळं सामान. तर आता इथे वल्लरी इकडे तिकडे बघते आणि आता ती दुसरीकडे लपवून ठेवते ते. तर आता वल्लरीने आपलं काम केलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरीने सगळं सोनं वगैरे ठेवलेलं असतं इथे रमाकांतच्या पिशवीत. आणि आता ती बाहेर गेलेली असते. तर आता बाहेर जाते वल्लरी. तर आता रात्र झालेली दाखवली आहे. तर आता इथे असं दाखवलं आहे की राज शिर्केंचा बंगला दाखवलेला आहे. तर आता रमाकांत येतो किचनमध्ये. काय झालं बाबा असं म्हणते ईश्वरी. असे अचानक इथे कसं काय आलात तुम्ही असं म्हणते ईश्वरी. तर रमाकांत म्हणतो मला एक गोष्ट खरी सांग. मी बाहेर जेवायला आलो म्हणून नाही आला ना चिंटू बाहेर जेवायला असं म्हणतो आता इथे रमाकांत. तर ईश्वरी का उत्तरच देत नाही. नाही नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. असं काही नाही आहे असं म्हणते आता इथे ती. तर ती म्हणते की कामात असतील ते असं म्हणते आता इथे ईश्वरी. खोटं नाही बोलत तू. खोटं तुला बोलायला येत नाही असं म्हणतो आता इथे रमाकांत. तर तो बघत असतो. माझ्या रागामुळे उपाशी राहील बिचारा असं म्हणतो रमाकांत. नाही नाही मी नंतर जेवण घेऊन जाते असं म्हणते ईश्वरी. ईश्वरी मला एक सुचलंय म्हणजे मी तुला सांगतो. तुला जर ते योग्य वाटत असेल तर तसं करूया का असं म्हणतो तो. का बाबा असं म्हणते ईश्वरी. चिंटूला लहानपणी माझ्या हातचे पोळीचे लाडू आवडायचे असं म्हणतो आता इथे रमाकांत. पोळीचे लाडू असं म्हणते ईश्वरी. म्हणजे तो असा रसून बसलेला असला किंवा आजारी असला ना तर त्याला माझ्या हाताचे गुळ आणि तूप टाकून केलेले लाडू त्याला आवडायचे. तो जेवायचा सात्विकाच्या हाताचाच. पण लाडू माझ्या हातचे खायचा असं म्हणतो तो. बाबा हे तर तुम्हाला एकदम बढिया सुचलंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. माझा राग जेवणावर काढू नये त्याने असंच वाटते मला असं म्हणतो आता इथे तो. माझी इच्छा आहे करू लाडू जे शिल जाऊन त्याला असं म्हणतो तो. नाही असं म्हणते ईश्वरी. लाडू तुम्हीच करायचे आणि तुम्हीच देऊन यायचे त्यांना असं म्हणते आता ईश्वरी. मग तो काय खात नाही असं म्हणते तो. बाबा आज सकाळी तुमच्या पायावरती मलम लावली. तुम्हाला असं वाटलं होतं का ते लावतील म्हणून असं म्हणते ईश्वरी. नाही असं म्हणतो रमाकांत. नाही ना असं म्हणते ईश्वरी. मग तुमच्या हातचे लाडू घेतीलही आणि खातीलही आणि त्यांचा रागही जाईल बघा तुम्ही असं म्हणते ईश्वरी. बरं असं म्हणतो रमाकांत. ठीक आहे मला ह्या फळ्या आहेत ना गुळ दे आणि भरपूर तूप दे असं म्हणतो तो. तर आता इथे रमाकांत बनवतोय बघा प्रेक्षक अर्णवसाठी लाडू. तर आता तो लाडू बनवायचं दाखवलंय. ईश्वरी बघत असते रमाकांतकडे आणि तो लाडू बनवत असतो.
तर अर्णव आपल्या खोलीमध्ये बसलेला असतो. तर तो आपल्या आईचा फोटो घेऊन बसलेला असतो. तर तो खूप दुःखी असतो. तर त्याला आठवतं, गोडखाऊ आहे माझा मुलगा, नुसतं गोडखाऊ असं म्हटलेलं असते ना सात्विका. गोड मला फक्त तुझ्या हाताचंच आवडतं असं म्हणतो अर्णव. गोड बाळ आहे माझं ते असं म्हटलेलं असते ना स्वस्तिका. त्याला सगळं आठवतं आणि कसं त्याला खाडवत असते त्याची आई वगैरे सगळं आठवतं त्याला. तर आता इथे रमाकांत घेऊन आलेला असतो अर्णवसाठी स्वीट. तर आता ऐश्वरी म्हणते, सर तुमच्यासाठी छान सरप्राईज आहे असं म्हणते ऐश्वरी. तर आता डोक्याला हात ठेवून बसलेला असतो तो. तर आता इथे ईश्वरी खूण करते रमाकांतला. तर तो येतो आता इथे ईश्वरीचं ऐकून अर्णव समोर आणि ठेवतो ते लाडू. तर अर्णव बघतो ते लाडू. पोळीचा लाडू असं म्हणते आता ईश्वरी. खास तुम्हाला आवडतो म्हणून बाबांनी स्वतःच्या हाताने बनवलंय असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव बघतो रमाकांतकडे. तर आता तो खूप चिडलेला असतो. नकोय मला असं म्हणतो इथे अर्णव. काय करतोयस तू हे मिसिंदोर? तुला कळत नाही असं म्हणतो अर्णव. हे करून काय मिळवणार आहेस तू? वाय आर यू डुईंग दिस प्लीज असं म्हणतो तो. चिडतो तो तिथून आणि निघून जातो. तर आता ईश्वरी त्याला परत प्रोत्साहन देते. तर आता रमाकांत पाठीमागे थांबतो. हे बघ असं म्हणतो तो. हे बघ विसरून जा सगळं आणि हे लाडी खाऊन घे असं म्हणतो रमाकांत. इतके वर्ष मी केलं नाही तुझ्यासाठी आणि हे असं लाडू बनवून तुझं मन वगैरे जिंकायचा प्रयत्न नाही करते मी असं म्हणतो रमाकांत. जेवला नाहीस माझ्यामुळे म्हणून मुद्दाम केलं तुझ्यासाठी असं म्हणतो रमाकांत. उपाशी नका राहूस. हे बघ जगात ना भाकरीचा तुकडा सगळ्यात मोठा, बाकी सगळं छोटं असतं रे असं म्हणतो रमाकांत. खाऊन घे, शांत झोप लागेल रे असं म्हणतो. तुम्ही जोपर्यंत त्या घरात आहात ना तोपर्यंत मला शांत झोप नाही लागणार असं म्हणतो अर्णव. तर आता रमाकांतला कसं तरी वाटतं. तर अर्णव चिडतो ईश्वरीला बघून. तर आता इथे अंजली आलेली असते रमाकांतच्या खोलीत शोधण्यासाठी काय काय. तर आता वल्लरी म्हणते, हे बघ तू तिथे बघ मी इथे बघते असं म्हणते आता इथे वल्लरी. तर अंजलीला मुद्दाम पाठवते ती त्या बॅगेकडे बघा प्रेक्षक हो. तर झोळी वगैरे बघत असते अंजली. तर आता इथे वल्लरी बघत असते मुद्दाम कपाटात. सापडलं का काही असं म्हणते आता वल्लरी. तर काय बघतच नसते वल्लरी. वल्लरीचा तर प्लॅन असतो. ती ऍक्टिंग करत असते. तुला सापडलं असं म्हणते आता अंजली. इथे पण काही दिसत नाही असं म्हणते ती. तर वल्लरी हसत असते मनातल्या मनात. तर अंजली सगळे शोधते. अंजली असं म्हणते वल्लरी, एक काम कर बेड खाली काय का बघ मी ह्या साईडला बसते असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे अंजली बघते एका बेड खाली. तर आता तिथेच असतं बघा प्रेक्षक दागिने. तर आता इथे रमाकांत आणि अर्णवला दाखवले माझ्यामुळे जो काही त्रास होतोय ना मलाही बघवत नाही अरे असं म्हणतो तो. मग इथे का हात जा निघून असं म्हणतो आता इथे अर्णव. तर अर्णव येऊन बघतो तिकडे आणि तो येऊन बसतो आपल्या खुर्चीकडे. तर आता इथे ईश्वरी म्हणते, हे इथून कुठेही जाणार नाही असं म्हणते आता ईश्वरी अर्णवला. कारण ते माझे सासरे आहेत आणि ह्या घरात राहण्याचा त्यांचाही हक्क आहे असं म्हणते ईश्वरी. जो माणूस त्याच्या लहान लहान मुलांना एकटा सोडून निघून जातो त्या माणसाला आयुष्यात कुठली हक्क नसतात मिसिंदोर असं म्हणतात इथे अर्णव. काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता ईश्वरी. त्या एका घटनेची शिक्षा त्यांना किती दिवस देणार असून असं म्हणते ईश्वरी. मी काय बोलतोय ते तुला कळत नाही असं म्हणतो. तू या माणसाची वकिली करू नकोस, 1000दा सांगितलं मी तुला. सांगितलंय मी. हा माणूस नकोय मला आमच्या घरात असं म्हणतो तो. प्लीज सर असं नका बोलू असं म्हणते ईश्वरी. अहो एवढं प्रेमाने ते लाडू घेऊन आले होते ते घ्यायचे सोडून तुम्ही विषय कुठल्या कुठे घेऊन जाते असं म्हणते ईश्वरी. विषय हाच होता आणि हाच असेल कायमचा असं म्हणतो अर्णव. तर आता वल्लरी म्हणते बडबड नीट बघ असं म्हणते इथे वल्लरी. तर अंजलीला सापडते ते गाठोडे बघा प्रेक्षक. तर आता वल्लरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि त्याच्यात काही असं म्हणते आता इथे वल्लरी बघते असं म्हणते आता अंजली. तर आता इथे अंजली बघते बघा प्रेक्षक ते गाठोडं. तर आता इथे गाठोडा ओपन करणार आहे ती. मामी हे बघ काय. तर आता ते दागिने असतात. अगं हे सगळे माझे दागिने तसं म्हणते वल्लरी. काय सांगतेस असं म्हणते अंजली. बघितलंस आल्या आल्या हात मारलास त्याने असं म्हणते वल्लरी. तर पैसे पण असतात. मामी हे बघ असं म्हणते आता इथे अंजली. एवढे पैसे असं म्हणते वल्लरी. एवढे पैसे आले कुठून ह्याच्या जोळीत असं म्हणते ती. तर आता एवढी कॅश असं म्हणते वल्लरी. माझे दागिने तर मीच ठेवले होते असं म्हणते वल्लरी. पण एवढी रोकड कुठून आली ह्याच्याकडे असं म्हणते आता वल्लरी. हा रमाकांत खरंच चोऱ्या करतो की काय घरात असं म्हणते वल्लरी. प्लीज फोर्स करू नकोस असं म्हणतो अर्णव. मला काय बोलायचं नाही तुला कळत नाही असं म्हणते अर्णव. तुमचं वागणं ना आता माझ्या समजायच्या पलीकडे गेलंय सर असं म्हणते आता ईश्वरी. आणि भांडतात आता इथे अर्णव आणि ईश्वरी. इतके कशी काय निर्दय वागू शकता हो तुम्ही स्वतःच्या बाबाशी असं म्हणतात इथे ईश्वरी. वडील नाही ते माझे असं म्हणतात इथे अर्णव. आमचे वडील आमच्यासाठी त्याच दिवशी मेले त्या दिवशी ते आम्हाला सोडून गेले असं म्हणतात इथे अर्णव. तर आता अर्णव रमाकांतला म्हणतो, आणि तुम्ही मिस्टर रमाकांत काय प्रॉब्लेम आहे तुमचा? इथे कशाला आलायत? अचानक तुम्हाला तुमची मुलं आठवली? हे सगळं खूप ऑड वाटतंय असं म्हणतो तो. काय इंटेन्शन काय तुमचं? कशाला आला इथे असं म्हणतो अर्णव. मी सांगते असं म्हणून ती बॅग घेऊन येते आता इथे. तर आता अंजली घेऊन आलेली असते ते सगळं. बघ असं म्हणते आता अंजली. हे काय असं म्हणते अंजली. तर त्याच्यामध्ये दागिने आणि पैसे असतात. हे बघा असं म्हणते अंजली. तर आता धक्का बसतो रमाकांतला. तर आता ईश्वरीला समजतच नाही काय म्हणून. पाहिलं तसं म्हणते अंजली. त्यासाठी आलेत हे या घरात असं म्हणते अंजली. तर रमाकांत म्हणतो स्वामी स्वामी ओम असं म्हणतो तो. तर आता अविनाश आलेला असतो. आता तरी देवाचं नाव घेऊ नका असं म्हणते आता इथे वल्लरी. अर्णव
ह्याने आपल्या घरात चोरी केली असं म्हणते वल्लरी. ह्यांच्या झोळीत माझे दागिने आहेत आणि पैसे कुठून आले मला माहित नाही असं म्हणते वल्लरी. अहो काय बोलताय मामी असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी. अगं आम्हालाच काय प्रश्न विचारतेस बघतेस ना असं म्हणते अंजली. मला तर लाज वाटते की मी यांची मुलगी आहे म्हणून असं म्हणते अंजली. अंजू असं म्हणतो रमाकांत. अगं तुझा माझा राग काय तुझा माझ्यावर माहिती आहे पण मला काय चोर ठरवशील असं म्हणतो तो. हे सगळं कुठून आलं असं म्हणतो अर्णव. मला माहित नाही कुठून आलं माझ्या झोळीत. मी नाही केली चोरी. खरंच मी चोरी नाही केली असं म्हणतो आता इथे रमाकांत. नाही 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 असं म्हणते ईश्वरी. बाबा ना मुद्दाम कोणीतरी फसवते असं म्हणते ईश्वरी. तू असंच म्हणणार ग. तूच यांना घेऊन आलीस ना. मला तर वाटतंय तुम्ही दोघेही सामील आहात एकमेकांना असं म्हणते आता इथे वल्लारी. सामील असायला ते काय गुन्हेगार आहात का असं म्हणते आता ईश्वरी. बघतेच आहे ते काय ते असं म्हणते आता इथे वल्लारी. तर रडत असतो आता इथे रमाकांत खूप. ताई सकाळी ह्या झोळीतून मी औषधं काढून दिली होती त्या वेळी ह्या झोळीत काहीच नव्हतं. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले असं म्हणते ईश्वरी. मग काय म्हणणं आहे तुझं असं म्हणते अंजली. सगळं आम्ही ठेवलं यांच्या झोळीत असं म्हणते ती. तर रमाकांत खूप रडत असतो. द्या ना उत्तर असं म्हणते आता वल्लरी. काय हो रमाकांत राजशिर्के त्या उत्तर असं म्हणते ती. त्याचं उत्तर माझे स्वामी देतील एक दिवस असं म्हणते तो. बापरे असं म्हणते वल्लरी. देवाच्या नावाखाली अशी काळी कामं करायला लाज नाही वाटत तुम्हाला असं म्हणते वल्लरी. पास मामे असं म्हणते आता इथे ईश्वरी. अहो बाकी काय नाही पण निदान त्याच्या वयाचा तरी मान राखा असं म्हणते ईश्वरी. अगं मला तुझ्याकडून आता शिकायला लागेल का की कुणाला कसा मान द्यायचं ते असं म्हणते आता इथे वल्लरी. तू मला शिकवायची काहीच गरज नाही असं म्हणते वल्लरी. शेवटी तू पण त्या सुप्रिया देसाईची मुलगी तिचं लग्न आधी असं म्हणते ती. तर तेवढ्यातच अर्णमत स्टॉप इट. हे सगळं काय मला खरंच माहित नाही असं म्हणतो आता इथे रमाकांत. माझ्यामुळे खरंच तू खूप सहन केलेस पोरगी असं म्हणतो रमाकांत. पण आता अजून नाही होऊ देणार मी असं. तर आता रमाकांत म्हणतो आता इथून पुढे कुणीही तिला काही बोलणार नाही. तिच्यावर कुणीही संशय घेणार नाही कारण मी आता हे घर सोडून जातोय असं म्हणतो आता रमाकांत. बाबा बाबा असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे बघ पोरी निघताना मी रिकाम्या हाताने जातो. ईश्वरी बाळा निघतो मी असं म्हणतो रमाकांत. येतो असं मोठा म्हणत नाहीये कारण मी परत कधीही येणार नाही असं म्हणतो आता रमाकांत. नाही नाही असं म्हणते ईश्वरी. नाही नाही बाबा नाही तुम्ही नाही जायचं. तुम्हाला शपथ आहे माझी असं म्हणते ईश्वरी. तू मला शपथ देऊ नकोस असं म्हणतो आता इथे रमाकांत. मी तुम्हाला कुठे जायला देणार नाही असं म्हणते ती. तर आता वा 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 असं म्हणते आता इथे वल्लरी. मस्तच चाललंय दोघांचा ड्रामा. मामा अविनाश इथेच बघत थांबलेला असतो. तर आता इथे ईश्वरी म्हणते बाबा तुम्ही कुठेच जायचं नाही. तर आता इथे अर्णव म्हणतो ठीक आहे मी जातो इथून असं म्हणतो आता अर्णव. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर निघून जातो तिथून अर्णव. तर आता ईश्वरी सर 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 करत जाते तिच्या मागून. चिंटू चिंटू असं म्हणत असते अंजली. सर प्लीज थांबा असं म्हणते आता इथे ईश्वरी. प्लीज थांबा असं म्हणत असते ईश्वरी. आता मला थांबू नकोस तुला शपथ आहे माझी असं म्हणतो अर्णव. तर राकेश बघत असतो लांब थांबून. तुला काय वाटतंय शब्दा का तुला फक्त घालायला येतात असं म्हणतो आता इथे अर्णव ईश्वरीला. वा वा राकेश असं म्हणतो राकेश. हे तर अगदी परफेक्ट झालंय. डोंट असं म्हणतो आता इथे अर्णव. तर तो चिडून निघून जातो तिथून. तर आता राकेशला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. काय गे असं म्हणते वल्लरी. झालं समाधान. ह्या माणसामुळे तुझा नवरा घर सोडून गेलाय तर झालीस खुश असं म्हणतात इथे वल्लरी. तर आता इथे राकेशला खूप जास्त आनंद झालेला असतो. नेमकं झालंय काय असं म्हणते आजी. झालंय काय नेमकं एवढं चिडून का गेला तो असं म्हणते आजी. अहो चिडणार नाही तर काय आजी. या माणसाच्या झोळीमध्ये माझे काही दागिने आणि कॅश सापडले तर ही मुलगी यांचीच बाजू घेते असं म्हणते आता इथे वल्लरी. काय असं म्हणते आजी. अगं म्हणूनच तर तो शेवटी सोडून निघून गेला असं म्हणते आता अंजली. एव्हरी तुझी बाजू घेऊन तो सगळ्यांशी भांडत असतो. कशी वागलीस ग तू त्याच्याशी असं म्हणते आता अंजली. तर आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय की कसं पैसे जे असतात ना राकेशकडे तो ते घेतलेला असतो आणि तो केलेला असतो सगळं. तर आता इथे अंजलीला दाखवले. तर आता ती म्हणते ईश्वरीला खरं तर तू त्याच्यामुळे आज घरात आलीस असं म्हणते अंजली. आणि आज तो तुझ्यामुळे घर सोडून गेलाय असं म्हणते अंजली. अरे आधी कुणीतरी जाऊन त्याला थांबवा असं म्हणते आता आजी. थांबा काय थांबा असं म्हणते वल्लरी. किती नागात निघून गेलाय तो तुम्ही पाहिलात ना असं म्हणते आता वल्लरी. आता ह्या मुलीमुळे आता काय काय बघावे लागणार आहे देवालाच माहिती असं म्हणते वल्लरी. अहो प्लीज असं म्हणते ईश्वरी. तू फक्त बोलतेस आणि करतेच आपल्या मनाचं असं म्हणते अंजली. अगं अंजू असं म्हणते रमाकांत. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही असं म्हणते आता अंजली. हे बघ अंजली जरा शांत हो असं म्हणतो अविनाश. शांत हो का शांत हो असं म्हणते वल्लरी. ह्या माणसाला अर्णव आणि अंजलीने स्वीकारलेलं नसताना ही त्यांना इथे घेऊन आली आणि आता रोज ह्या माणसाची बाजू घेऊन आमच्याशीच भांडते असं म्हणते वल्लरी. ती भांडत नाही तुम्ही भांडताय तिच्याशी असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे राकेश आपला फोन बाहेर काढतो. तर आता तो फोन करतो. हॅलो असं म्हणतो राकेश. अर्णव निघालाय. काय काम करायचं आहे कळतंय ना. अर्जंट आहे असं म्हणतो राकेश. आणि छोटीशीही चूक झालेली चालणार नाही मला असं म्हणतो तो. आणि आता तो फोन ठेवतो. तुम्ही दोघी जरा गप्पा बसता का असं म्हणतो अविनाश. तुम्हाला दोघींना जर का अर्णवची काळजी असती तर त्याच्याबरोबर भांडत बसला नसता असं म्हणतो अविनाश. तेवढ्यातच आकाश येतो. मी फोन करतो अर्णवला असं म्हणतो अविनाश. तर आता तो फोन करायला घेतो. काय झालं मामा असं म्हणते ईश्वरी. फोन उचलत नाहीत का ते. रिंग वाजते पण उचलत नाही असं म्हणते ते. कसा उचलेल सांगा ना. ह्या प्रकरणाला कंटाळून चिडून निघून गेला तो. आता कशाचे फोन उचलतोय तो कुणाचे असं म्हणते वल्लरी. तर आता राकेशला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आकाश म्हणतो ईश्वरी डोंट वरी. दादाच्या कारमध्ये जे काय
जीपीएस ट्रॅकर आहे त्याच्यातून मी बघतो असं म्हणतो तो. मी पण येते तुमच्यासोबत असं म्हणते ईश्वरी. 1 मिनिट तर तुला सांगून गेलाय ना माझे नाव की येऊ नकोस, तर तू गेल्यावर तो कसा येईल परत असं म्हणते अंजली. बिंडोक असते अंजली खरंच. बघतो मी, डोंट वरी असं म्हणतो आकाश. तर जातो तो शोधायला अर्णवला. तर ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं अर्णवचं. तर आजचा भाग इथे समतोल बघत रे का पण काय ते बाबांना कुणीतरी मुद्दाम फसवलंय आणि हे कुणी केलंय हे एक ना एक दिवस मी शोधून काढेनच असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे अर्णवला बघा प्रेक्षक हो किडनॅप केलेलं असतं. अहो अर्णव सरांचं काय झालं असं म्हणते ईश्वरी. दादाची गाडी इथेच आहे पण तो इथे कुठेच नाही असं म्हणतो आकाश. तर आता किडनॅप करून ठेवलेलं असतं. तर आता ते म्हणतात गुंड की परत जाण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर कायमचा तुला बंद करून टाकेन असं म्हणतात ते. तर आता इथे अर्णव किडनॅप होऊन असतो बसलेला त्या गॅरेजमध्ये. काही झालं तिथं निसटता कामाने असं म्हणतो. आता इथे राक्षाने फोन ठेवतो तो. आता उद्या हे हिशोबाचं लफड लगेच विसरावं लागेल असं म्हणतो राकेश. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.